नमस्कार. मी डॉक्टर अंजुश्री मेटकर आज एक वेगळ्या विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे ब्रेन फॉग. आपली विचारशक्ती कुंठित झाली आहे की काय, किंवा आपली स्मरणशक्तीच कमी झालेली आहे आणि एक अशा प्रकारची गोंधळलेली मनस्थिती सतत असणं किंवा सतत कन्फ्युजन स्टेटमध्ये असणं किंवा डिसऑर्गनाइज असणं असं म्हणूयात आपण. अ, तर हे जे लक्षण असतं अ, ते ह्या ब्रेन फॉग, ते म्हणजे ब्रेन फॉग. आपल्या मनात जे विचार चालू असतात ना, ते विचार आणि आपलं बोलणं याच्यात खूप मोठा डिफरन्स असा जाणवायला लागतो. आणि ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की विसरणं हा किंवा स्मरणशक्ती कमी होणं हा एक मोठा इम्पॅक्ट असतो ह्या आजारात. एरिझोना युनिव्हर्सिटीतून MD करणाऱ्या विल्यम बाल यांच्या रिपोर्टनुसार हा आजार प्रथम आपल्या CNSवर अटॅक करतो आणि मग तो मेंदूवर परिणाम करतो आणि मेंदूला अफेक्ट करत असतो. तर ज्याला मेंटल फॉग, ब्रेन फॉग किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस असंही संबोधलं जातं. यात अनेक पेशंटमध्ये तुम्हाला विसराळूपणा किंवा कॉन्सन्ट्रेशनमध्येचा अभाव किंवा मग बोलण्यात प्रॉब्लेम असे अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. तर आज मी मुख्यत्वे करून बोलणार आहे ते मेनॉपॉझल काळात जो ब्रेन फॉग हे लक्षण येतं त्याबद्दल. आपल्याला माहिती आहे की मेनॉपॉज सुरू होण्यापूर्वी प्री मेनॉपॉझल काळ असा असतो आणि तो साधारण 7-1 वर्षापर्यंतचा काही महिलांमध्ये असू शकतो. तर त्या काळात आपल्याला बऱ्याच महिलांमध्ये असं लक्षात येतं की त्यांना शब्द लक्षात ठेवण्यात अडचणी होत आहेत किंवा मल्टीटास्किंग करण्यात एकाच वेळी अनेक कामांवर कॉन्सन्ट्रेशन करणं त्यांना काही सहन होत नाही किंवा नॉर्मली ह्या महिला व्यवस्थित बोलत असतात, पण ब्रेन फॉग झाल्यानंतर त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम जाणवायला लागतो. आणि म्हणजे ह्याच्यात असं पण आहे की इतक्या स्मरणशक्तीवर ह्याचा इफेक्ट होतो किंवा इतका इम्पॅक्ट होतो की एखादी महिला दुकानात वस्तू आणायला जाते आणि तिथे समोरच्या सगळ्या वस्तू पाहते, पण तिला लक्षात येत नाही की मला एक्झॅक्टली ह्या दुकानातून काय घ्यायचं आहे आणि मग काही न घेताच तिला परत यावं लागतं. किंवा अगदी साधं गोष्ट म्हणजे किचनमध्ये काम करत असताना एखादी वस्तू आपल्याला फ्रीजमधून काढायची आणि ती वस्तू काढण्यासाठी ती महिला फ्रीजजवळ जाते, पण फ्रीज उघडते, पण तिला लक्षात नाही येते की मला फ्रीजमधून आता काय हवं आहे आणि मग परत रिकाम्या हाताने परत येते. अगदी साध्या साध्या गोष्टी म्हटलं तर अगदी मी पर्स कुठेच ठेवली आहे किंवा मी एखादी गोष्ट घराची किल्ली कुठे ठेवली आहे किंवा मला आता घरी जायचं पण मला घराचा पत्ताच आठवत नाही आहे. तर अशा प्रकारचे सिम्पटम्स या ब्रेन फॉगिंगमध्ये दिसून येतात. हा सगळा इफेक्ट असतो तो स्मरणशक्तीवर झालेला असतो, असं इलिनॉईस युनिव्हर्सिटी शिकागोमधील मानसोपचार, मानसशास्त्र आणि स्त्रीरोग प्रसूतीच्या प्राध्यापिका आणि अमेरिकन मेनॉपॉज सोसायटीच्या माजी अध्यक्ष पॉलिन माकी यांचं म्हणणं आहे. ब्रेन फॉगचा परिणाम हा स्मरणशक्तीवर ताण येण्यात होत असल्याने म्हणजे त्या महिलांची अशी गत होते की त्यांना वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये भाग घेण्याला अडचणी निर्माण होतात किंवा आपल्याला काय बोलायचं ते लक्षात ठेवण्यात अडचणी निर्माण होतात किंवा आपण जे काही प्रेझेंटेशन केलेलं आहे तर ते प्रेझेंट करण्यात त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. तर अशा प्रकारे त्यांना लक्षात ठेवण्याची जी त्यांची क्षमता असते ना, ती टोटली हॅम्पर्ड झालेली असते. आता खूपदा काय होतं की ब्रेन फॉग हे जे मेनॉपॉजमधलं एक लक्षण आहे ते आणि अल्झायमर ह्यांच्या लक्षणात इतकं साधर्म्य आपल्याला आढळून येतं की मग बऱ्याच वेळा असंही होतं की बाबा डायग्नोसिसमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. न्यूयॉर्कच्या लेनॉक्स हिल रुग्णालयाच्या मेंदूविकार तज्ज्ञ ज्या गायत्री देवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्याकडून सुरुवातीच्या काळात अशा प्रकारची चूक झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्याकडे एक रुग्ण ॲडमिट होती आणि तिच्यावर अनंत प्रकारचे उपचार करून मग तिच्या तब्येत सुधारणा झाली. तर त्या रुग्णाची पहिली सुरुवातीची लक्षणे त्यांच्या लक्षात जी आली होती की ती विसरते किंवा तिला लक्षात ठेवायला अडथळे निर्माण होत आहेत किंवा तिचं लक्ष विचलित होतं आहे हे त्यांना कळलं. पण
या लक्षणांमागची जी कारणमीमांसा होती ती खूप वेगळी होती, ती मात्र त्यांना उशिरा कळली. रुग्णाच्या मेंदूशी संबंधित समस्या तिच्या इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे होती ॲक्च्युअली ह्या रुग्णाच्या. तर त्यामुळे आपल्याला माहिती आहे की प्रीमेनॉपॉझल काळामध्ये ह्या हार्मोनची जी लेवल आहे ना ती सतत कमी अधिक प्रमाणात तिच्यात सतत चढउतार होत असते. आणि हे आपल्याला नेहमीच दिसतं ती की ह्या काळामध्ये इस्ट्रोजनच्या लेव्हलमध्ये खूप तफावत असते. तर मग ह्या घटनेमुळे मात्र डॉक्टर गायत्री या मेनॉपॉजमधील या कमी माहिती उपलब्ध असलेल्या लक्षणाकडे मग त्या आकर्षित झाल्या की ब्रेन फॉग आपण आता ज्याच्याबद्दल बोलतो आहोत, तर त्या सिम्पटमकडे त्या आकर्षित झाल्या. आणि मग म्हणून मंडळी, आपल्याला माहिती आहे की प्रीपेनॉपॉजच्या किंवा मेनॉपॉजच्या कालखंडातून स्त्रीला एका वेगळ्या स्थित्यंतरातून जावं लागतं. तिची मानसिक अवस्था थोडी खूप वेगळी असते आणि तिला अनेक बदलांना शरीरात होणाऱ्या त्यांना सामोरं जावं लागत असं. आणि त्या सगळ्यासाठी उपचारही आहेत, हे आपल्याला नीट माहिती आहे. तर त्या प्रीमेनॉपॉझल काळात होणारा ब्रेन फॉग हा असाच एक सिम्पटम आहे. आणि आता मघाशीच मी बोलले तसं की इस्ट्रोजनच्या लेवलमध्ये सतत ह्या प्रीमेनॉपॉझल काळात चढउतार होत असते. आणि इस्ट्रोजन एक खूप संवेदनाशील असं हार्मोन आहे आणि याचा स्त्रियांच्या फिजिओलॉजीत खूप महत्त्वाचा रोल आहे. तर इस्ट्रोजनचे काही रिसेप्टर्स मेंदूमध्ये असतात. यापैकी अनेक रिसेप्टर्स जे असतात ते हिप्पोकॅम्पसमध्ये असतात. आता हिप्पोकॅम्पस म्हणजे काय, तर स्मरणशक्ती पूर्ववत करणं, तिला पुन्हा परत मिळवण्यासाठी असलेला जो मेंदूचा अति महत्त्वाचा भाग आहे ना, त्याला हिप्पोकॅम्पस असं म्हणतात. तर डॉक्टर गायत्रींच्या म्हणण्यानुसार इस्ट्रोजनची पातळी अचानक जी कमी जास्त होत असते ना, त्याच्यामुळे ह्या हिप्पोकॅम्पसच्या हालचालींमध्ये आपल्याला फरक जाणवायला लागतो. आणि मग आणि मग ब्रेन फॉग हे लक्षण ज्या ज्या स्त्रियांना निर्माण होतं ना, मग त्यांच्यात ते विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी होणं किंवा लक्षात ठेवण्यात अडचणी निर्माण होणं, असे प्रॉब्लेम दिसायला लागतात. तर त्यांनी काय केलं की इस्ट्रोजन ज्या ठिकाणी तयार होता अशा अशा अंडाशय काढलेल्या महिला त्यांनी या स्टडीसाठी घेतल्या होत्या. आणि मग त्यांनी ब्रेन फॉगच्या ट्रीटमेंटसाठी ज्या वेळेला त्यांना इस्ट्रोजनचा डोस दिला, त्याच्यानंतर त्यांच्यात पॉझिटिव्ह असे सकारात्मक बदल त्यांना दिसले, चांगले इफेक्ट दिसले, असं माकी यांचं म्हणणं आहे. पण मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट अशी पण आहे की इस्ट्रोजनचा परिणाम हा प्रत्येक स्त्रीमध्ये हा वेगवेगळ्या प्रकारचा होत असतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीतच प्रीमेनॉपॉझल किंवा मेनॉपॉझल काळात ब्रेन फॉग हे लक्षण दिसतं असं मुळीच नाही. त्यामुळे ब्रेन फॉगचा त्रास सगळ्याच महिलांना होत नाही, हे विशेष आहे. ह्या ब्रेन फॉगचा अजून एक रिसर्च झाला, तो पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीच्या मानसोपचारच्या प्राध्यापिका रेबेका थर्स्टन यांच्या मते केवळ ह्या ब्रेन फॉगमध्ये केवळ इस्ट्रोजनचाच रोल नाही आहे, तर मेनॉपॉझल एजमध्ये बऱ्याच स्त्रिया म्हणजे जवळपास 60% स्त्रियांच्या झोपेत आपल्याला काय म्हणूया की झोप त्यांना खूप कमी मिळते ह्या काळात किंवा झोपेशी संबंधित समस्या निर्माण होत असतात प्रीमेनॉपॉझल काळात. आणि ह्या प्रीमेनॉपॉझल काळात त्या स्त्रियांना अतिशय घाम येत असतो. त्यांना सतत हॉट फ्लॅशेस येत असतात, अंगभर शरीरात उष्णता पसरते, त्वचा लालसर होते, खूप घाम येतो आणि त्यांना इतक्या प्रमाणात इतका तो घाम येत असतो की त्यांच्या अंगावरचे संपूर्ण कपडे आणि बेडशीटसुद्धा ओलीगच्च होते. आणि मग त्यांना त्याच्यामुळे त्यांची झोप डिस्टर्ब होते, झोप पुरेशी होत नाही. आणि साहजिक झोप जेव्हा तुमची पुरेशी होत नाही, त्यावेळेला आपली स्मरणशक्तीवर त्याचा इफेक्ट होतो, आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतो किंवा मग आपलं चिडचिडेपणा वाढतो. कारण काय होतं की आपलं जे मेमरी सर्किट असतं ना, ते त्याच्यामुळे डिस्टर्ब होतं कमी झोपेमुळे. आणि त्याच्यातूनच मग बऱ्याच वेळा खूप घाम येणं वगैरे अशा समस्या निर्माण होतात.
पण खूप घाम येणं ही जी समस्या आहे ना, ती हृदयाशी संबंधित आजारांशी असते किंवा मेंदूशी संबंधित आजारांशी सुद्धा असल्यामुळे तिच्याकडे कानाडोळा न करणं खूप गरजेचं असतं. यामुळेच हिप्पोकॅम्पसच्या ह्या दोन्ही बाजूंवर परिणाम होऊन त्याचा स्मरणशक्तीवर इक्वली इम्पॅक्ट होत असतो. आपल्याला माहिती आहे की प्री मेनोपॉजच्या दरम्यान सतत मूड स्विंग होणं किंवा मग चिडचिडेपणा वाढणं, जीव घाबरणं किंवा मग एकदम डिप्रेशनसारखी अवस्था निर्माण होणं, तर अशा अनेक लक्षणात वाढ होत असते आणि त्याचा पण परत एकत्रित इम्पॅक्ट हा स्मरणशक्तीवर जातच असतो. आता जर का आपण एक गोष्ट बघितली की मेनोपॉजल एज जर का स्त्रीचं कोणत्याही 40 ते 50 असं जर का आपण पकडलं ना, तर ह्या काळात स्त्री खूप बिझी असते तिच्या तिच्या रोजच्या दैनंदिनीमध्ये. आणि तिला एकाच वेळी घर आणि ती नोकरी करत असेल तर नोकरीच्या ठिकाणच्या दोन्ही जबाबदाऱ्या असतात. नोकरीच्या ठिकाणच्या आव्हानांना तिला तोंड द्यायचं असतं, घरचे प्रॉब्लेम्स बघायचे असतात, घरातली मुलं मोठी झाली असतात, त्या मुलांचे अनेक प्रॉब्लेम्स असतात. याशिवाय जर का असं असेल की घरात वृद्ध सासू-सासरे किंवा आई-वडील असतील, तर ज्यांची सेवा शुश्रूषा करणं, तर ह्याचा एकत्रित इम्पॅक्ट तिच्यावर खूप होत असतो आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून तिला स्ट्रेस यायला लागतो, ताण यायला लागतो आणि ताणाचा परिणाम मग शेवटी तिच्या आपण काय म्हणूया की स्मरणशक्तीवर होतच असतो. मी आता जसं सांगितलं की जेव्हा अतिशय स्ट्रेसच्या मधून एखादी व्यक्ती जात असते ना, तर त्यावेळेला तिला ब्लड प्रेशर वाढायला लागतो. ब्लड प्रेशर वाढलं की तसंच तिची व्याधी प्रतिकारशक्तीसुद्धा, व्याधी क्षमत्वसुद्धा तिचं कमी व्हायला लागतं. तिचा मेंदू एक्झॉस्ट व्हायला लागतो. मेंदू एक्झॉस्ट एकदा तुमचा व्हायला लागला की तुमचं कॉन्सन्ट्रेशनवर त्याचा इफेक्ट होतो. तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, तुमचं फोकस करण्याची प्रवृत्ती कमी होते, तुमच्या स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होतो आणि मग विसराळूपणासारखी लक्षणं तुमच्यात दिसायला लागतात. किंवा सतत मनाची गोंधळलेली स्थिती असणं, कन्फ्यूज स्टेटस म्हणूया आपण, किंवा आपण अनऑर्गनाइज असल्यासारखा एक सतत फील येत राहतो माणसाला. त्याच्या आधीचं मी बोलले होते अनिद्रेबद्दल, की जेव्हा आपली माणसाची झोपमोड होते ना, तर त्या झोपमोडीमुळेचा परिणामसुद्धा स्मरणशक्तीवर खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि विशेष म्हणजे रात्रीची मिनिमम 8 ते 9 तास झोप प्रत्येकाने घेणं ही खूप अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पण मेनोपॉझल एजमध्ये बऱ्याच स्त्रियांच्या झोपेमध्ये अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्स येतात. त्यांना झोप पूर्ण होऊ शकत नाही आणि मग त्याच्यामुळे सुद्धा पुअर कॉन्सन्ट्रेशन, लक्ष विचलित होणं किंवा आपलं स्मरणशक्ती कमी होणं ही लक्षणं दिसतात. आता हार्मोनल चेंजेसमध्ये मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे इस्ट्रोजनचा खूप महत्त्वाचा रोल फिमेल सायकोलॉजीमध्ये असतो आणि ज्यावेळेला मेनोपॉझल एजमध्ये हे इस्ट्रोजनच्या लेवल कमी जास्त होत असतात, त्याचा नॅचरली परिणाम मग होऊन मग विसराळूपणा, लक्ष विचलित होणं किंवा सतत गोंधळलेली मनस्थिती असणं आणि स्मरणशक्ती कमी झाल्यासारखं वाटणं ह्या गोष्टी होतात. आता डाएटचा पण परिणाम तुम्ही ब्रेन फॉगमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. तर ह्याच्यात डाएटमध्ये सुद्धा B12 डेफिशियन्सीमुळे ब्रेन फॉगसारखी लक्षणे येऊ शकतात. कारण की मेंदूचं जे फंक्शनिंग असतं त्याच्यात B12चा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि म्हणून B12ची कमतरता झाली तर ब्रेन फॉगसारखी लक्षणे येऊ शकतात. आणि काही प्रकारच्या काही लोकांना फूड ॲलर्जीज असतात की ते अन्न खाल्ल्यानंतर त्यांना ॲलर्जी येते आणि त्याचा मग परिणाम म्हणून हे ब्रेन फॉग ट्रिगर होऊ शकतो. जसं की डेअरी प्रॉडक्ट्स आहेत किंवा मग पीनट्स आहेत किंवा अस्पार्टॅम सारखे आहेत गोष्टी, तर मग ह्या अव्हॉइड करणं खूप गरजेचं असतं. एखाद्याला एखादी फूड ॲलर्जी असेल तर त्यांनी ते अन्न घेऊ नये, त्याचा इंटेक करू नये, हे फार महत्त्वाचं असतं. ते अन्न आपल्या आहारातून वर्ज्य करणं खूप गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा फायदा होतो. काही औषधांच्या साईड इफेक्टमुळे ब्रेन फॉग हे लक्षण येऊ शकतंच. तर मग अशा वेळेला काय करायचं की आपल्याला ते औषध एकदम विड्रॉ नाही करता येत. अशा वेळेला त्या औषधाचा डोस हळूहळू कमी करत आणायचा आणि दुसरं औषध चालू करायचं. असं करूनसुद्धा तुमचं
म्हणजे त्या औषधाच्या साईड इफेक्टमुळे होणारे जर का ब्रेन फॉगचा परिणाम असेल तर आपण कमी करू शकतो. याशिवाय कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये सुद्धा त्याचा साईड इफेक्ट म्हणून केमोथेरपी जी कॅन्सरमध्ये दिली जाते तिच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा ब्रेन फॉग होऊ शकतो आणि त्याला केमोब्रेन असंही नाव दिलेलं आहे. आणि म्हणून कॅन्सरच्या ट्रीटमेंटचा साईड इफेक्ट म्हणून येणारा हा ब्रेन फॉग असतो. तर याशिवाय थकवा, इन्फ्लमेशन आणि ब्लड ग्लुकोज लेव्हलमधील फरकाने मेंदू अतिशय शेंडला जातो किंवा थकला जातो. त्याच्याशिवाय क्रॉनिक फटिक सिंड्रोममध्ये ज्यात मेंदूचा थकवा हा 6 महिन्यापर्यंतसुद्धा किंवा त्यापेक्षा पण अधिक काळ असतो असं आपल्याला दिसतं. तर त्याचं ब्रेन फॉग हे एक लक्षण त्याच्यातसुद्धा येऊ शकतं. याशिवाय आहे की बाबा ॲनिमिया आहे, डिप्रेशन आहे किंवा डायबिटीस, आर्थरायटिस, मायग्रेन, नंतर मल्टिपल स्क्लेरोसिस, डिहायड्रेशन यासारख्या आजारांमध्ये सुद्धा तुम्हाला हे लक्षण पाहायला मिळतं. आता ह्याच्या उपचारांकडे बघताना मगाशीच मी सांगितलं की प्रीमेनॉपॉझल किंवा मेनॉपॉझल एजचा एक वन ऑफ द सिम्पटम म्हणून हे लक्षण अनेक स्त्रियांमध्ये येत असतं. तर अशा वेळेला जसं आपण प्रीमेनॉपॉझल प्रत्येक सिम्पटमसाठी आपण काही ट्रीटमेंट देत नाही की ते काळाच्या ओघाप्रमाणे ते नंतर निघून जाऊ शकतं. तसंच हा जो ब्रेन फॉगिंग आहे तीसुद्धा ही टाईमिंग प्रोसेस आहे की कालांतराने जेव्हा मेंदूला तुमच्या इस्ट्रोजनशिवाय काम करण्याची सवय लागते त्यावेळेला हे सिम्पटम सबसाईड होऊ शकतो. त्यामुळे प्राध्यापक माकी यांच्या म्हणण्यानुसार की ब्रेन फॉगला अजिबात घाबरायचं नाही. ब्रेन फॉग हा खूप टाईमिंग गोष्ट असते आणि खूप स्त्रियांना अशी पण भीती वाटते कारण ह्याच्यात विसराळूपणा वाढत असल्यामुळे खूप जणींना असं वाटत असतं की पुढे जाऊन ह्याचं रूपांतर अल्झायमरमध्ये होईल. तर असं मुळीच होत नाही कारण हे टाईमिंग असलेलं सिम्पटम आहे आणि ह्याचं नक्कीच अल्झायमर होईल असं मुळीच नाही. काही पर्सेंटेजमध्ये ते होऊ शकतं नाही असं नाही, पण ब्रेन फॉग हे आफ्टर ऑल एक सिम्पटम असल्यामुळे त्याला स्पेसिफिकली काही ट्रीटमेंट घेण्याची गरज मुळीच नाही आहे आणि अल्झायमर होईल म्हणून घाबरून पण जाण्याची मुळीच गरज नाही आहे. पण जर का एखाद्या स्त्रीला खूप घाम येत असेल आणि त्या घामामुळे तिची झोप जर का डिस्टर्ब होत असेल तर तिने नक्कीच डॉक्टरांशी कन्सल्ट करण्याची, डॉक्टरांचा सल्ला घेण्याची खूप गरज आहे. ह्या ब्रेन फॉगिंगसाठी जर का अतिप्रमाणात जर एखाद्या पेशंटला त्रास होत असेल तर हार्मोनिक रिप्लेसमेंट थेरपी ही दिली जाते आणि तिचे छान फायदा पण ह्या पेशंटमध्ये दिसून येतो. पण ह्या हार्मोनिक रिप्लेसमेंट थेरपीचे अनेक साईड इफेक्ट असल्यामुळे खूप जण ही थेरपी घेण्यासाठी घाबरतात. तर ज्यांना ही हार्मोनिक रिप्लेसमेंट थेरपी नको आहे त्यांनी मग ॲरोबिक्स करायचे, मनाचे व्यायाम करायचे की आपली स्मरणशक्ती वाढवणारे जे काही खेळ आहेत ते खेळले पाहिजे, मैदानी खेळ खेळले पाहिजेत, आपल्या झोपेच्या ज्या सवयी आहेत ना त्या व्यवस्थित लावून घेतल्या पाहिजे. म्हणजे की तुमचा आहार, तुमचं निद्रा याने एक ठराविक टाईम एखाद्या ठराविक साच्यात बांधून घेतलं पाहिजे की त्यावेळेला ती गोष्ट करणं खूप गरजेची आहे. याशिवायच त्यांनी चौरस आहार घेणं हे खूप गरजेचं आहे. मगाशी मी जसं म्हटलं की B12 डेफिशियन्सीमुळे सुद्धा ब्रेन फॉग होऊ शकतो आणि जसं आपलं वय वाढत जातं तसतसं अनेक व्हिटॅमिन्सच्या आपल्याला डेफिशियन्सी आपल्याला जाणवतच असतात. तर B12ची सप्लिमेंट्स ही सुद्धा ह्याची एक ट्रीटमेंट होऊ शकतो. तेव्हा मंडळी ब्रेन फॉग ही खूप अशी घाबरण्यासारखी किंवा पुढे जाऊन त्याचा अल्झायमरमध्ये रूपांतर होईल असं म्हणून एकदम घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही आहे. ब्रेन फॉग हे मेनॉपॉजमध्ये येणाऱ्या सिम्पटमसारखंच एक वन ऑफ द सिम्पटम आहे. काळाच्या ओघाबरोबर जसं मेनॉपॉजमध्ये इस्ट्रोजनशिवाय मेंदूला एकदा काम करायची सवय पडली की मग हे सिम्पटम सबसाईड होत जाऊ शकतं. त्याच्यामुळे ब्रेन फॉगला मुळीच घाबरू नका. घाबरून जाऊन
कुठलेही विचार मनात येऊ देऊ नका. फिट राहा, फाईन राहा. नमस्कार.